मराठी भाषा सारखी अचूक आहे असं आपण अनेकदा मानतो. पण म्हणजे जर तसं असेल तर व्याकरणात काही अत्यंत विस्मयकारक अपवाद का सापडतात? हो ना, अगदी खरे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. उंटाचा जर मादी उंट होत असेल तर व्याकरणात सांडणी हा शब्द अचानक कुठून आला? भाषेचे नियम नक्की कोणी ठरवले? हा खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच काही रंजक प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरणाची मूलतत्वे आणि भाषिक सराव. आणि आजचं आपलं उद्दिष्ट केवळ नियमांची उजळणी करणं हे नाहीये, तर एकामागून एक सलग 30 भाषिक संकल्पनांचा उलगडा करत त्यामागे लपलेला तर्क समजून घेणं हे आहे. ठीक आहे, आपण याचा उलगडा करूया. नक्कीच. कसं आहे ना, भाषेचा पाया जर नीट समजून घेतला तर ती भाषा आपण अधिक प्रभावीपणे वापरू शकतो. म्हणजे व्याकरणाचे नियम हे काही अडथळे नसून ते विचार प्रवाहित करणारे कालवे आहेत, असं मी म्हणेल. वाह, छान उपमा आहे. या विश्लेषणात आपण अक्षरांच्या जोडणीपासून ते शब्दांच्या सौंदर्यापर्यंतचा हा प्रवास अत्यंत बारकाईने पाहणार आहोत. आणि या प्रवासाची सुरुवात आपण भाषेच्या अगदी मुळापासून करूया. म्हणजे शब्दांच्या जोडणीपासून, ज्याला आपण संधी आणि वर्णविचार म्हणतो. बरोबर. पहिलाच शब्द घेऊया, चिन्मय. जेव्हा हा शब्द कानावर पडतो तेव्हा त्याच्या मूळ विग्रहाबद्दल बऱ्याचदा गोंधळ उडतो. म्हणजे यासाठी माझ्याकडे काही पर्याय आहेत. ए, चित अधिक मय. बी, चिन अधिक मय. सी, नुसता चित अधिक मय. किंवा डी, चिन वर अनुस्वार आणि मय. नक्की काय घडतं इथे? इथेच ध्वनिशास्त्राची खरी जादू दडलेली आहे. याचं अचूक उत्तर आहे पहिला पर्याय, चित अधिक मय. अच्छा, म्हणजे त येतो शेवटी. अगदी बरोबर. हे व्यंजन संधीचं आणि विशेषतः अनुनासिक संधीचं अतिशय सुंदर उदाहरण आहे. आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा आपल्या मुखातील हालचाली खूप वेगात होतात. हां. नियमानुसार पहिल्या शब्दाच्या शेवटी जर कठोर व्यंजन असेल, जसं की इथे त आहे, आणि त्याच्यापुढे एखादं अनुनासिक आलं, जसं की म, तर उच्चाराच्या सोयीसाठी त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक येतं. म्हणजे तच्या जागी न येतं. अगदी. तच्या पुढे म आल्यामुळे तच्या जागी त वर्गातील न हे अनुनासिक नैसर्गिकरित्या येतं आणि शब्द बनतो चिन्मय. अरे वा, हे अगदी दोन रंगांच्या मिश्रणासारखं आहे. जिथे निळा आणि पिवळा रंग एकत्र येऊन पूर्णपणे नवीन असा हिरवा रंग तयार होतो. अगदी तसंच. मूळचे दोन शब्द स्वतःचं अस्तित्व थोडं बदलून एक नवीनच नाद निर्माण करतात. आता या ध्वनींचा मिश्रणाचा दुसरा प्रकार पाहूया. दुसरा प्रश्न आहे, सूर्योदय हा शब्द नेमका कशाचं उदाहरण आहे? पर्याय आहेत: ए, स्वरसंधी. बी, व्यंजन संधी. सी, विसर्ग संधी. की डी, पूर्वरूप संधी. हे अगदी सोपं आहे. सूर्योदय हे स्वरसंधीचं अत्यंत चपखल उदाहरण आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. म्हणजे स्वर एकत्र येतात का इथे? हो, आपण जेव्हा सूर्य आणि उदय असे दोन शब्द वेगात सलग उच्चारतो, तेव्हा सूर्य शब्दाच्या शेवटी असणारा अ हा स्वर आणि उदयच्या सुरुवातीचा उ हा स्वर एकमेकांत मिसळतात. अच्छा. भौतिकदृष्ट्या आपल्या मुखात अ आणि ऊचं मिश्रण होऊन ओ हा नवा स्वर तयार होतो, म्हणून तो सूर्योदय होतो. म्हणजे दोन स्वर एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून जाण्याच्या या प्रक्रियेला स्वरसंधी म्हणतात. अगदी बरोबर. म्हणजे शब्द केवळ कागदावर जोडले जात नाहीत, तर ते हवेत ध्वनींच्या रूपात एकमेकांना भिडतात. आता याच ध्वनींच्या प्रकारावर आधारित आपला तिसरा प्रश्न आहे अनुनासिक व्यंजनाबद्दल. समजा ए क, बी च, सी न आणि डी त यापैकी अनुनासिक व्यंजन कोणतं हे ओळखायचं असेल तर ते कसं ठरतं? यात सी म्हणजे न हे अनुनासिक व्यंजन आहे. ते कसं? यामागील विज्ञान फार रंजक आहे बरं का. अनुनासिक व्यंजने म्हणजे अशी व्यंजने ज्यांचा उच्चार करताना हवेचा काही प्रवाह मुखाबरोबरच नाकातूनही बाहेर पडतो. अच्छा, म्हणजे नाकातून नाद येतो. हो, आपण क, च आणि त उच्चारून पाहिल्यास जाणवेल की हवा फक्त मुखातून बाहेर पडते, पण न उच्चारताना एक विशिष्ट नाद नाकाच्या पोकळीतून येतो. हो, करून पाहिल्यावर लगेच लक्षात येतंय. आता अक्षरे कशी ध्वनित होतात हे आपण पाहिलं. आता वळूया संपूर्ण शब्द एकमेकांना कसे जोडले जातात याकडे, ज्याला आपण समास म्हणतो. समासात शब्दांची काटकसर होते. बरोबर, आपली भाषा खूप व्यावहारिक आहे. वेळ वाचवण्यासाठी ती शब्दांची काटकसर करते. चौथा प्रश्न याचबद्दल आहे. भाऊ बहीण हा शब्द कोणत्या समासात बसतो? ए, अव्ययी भाव. बी, द्वंद्व. सी, तत्पुरुष. की डी, बहुव्रीही. हा द्वंद्व समास आहे. पर्याय बी.
विशेषतः याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. यात दोन्ही शब्द महत्वाचे असतात ना? हो ना. समासाचा प्रकार हा त्यातील कोणता शब्द अधिक महत्वाचा आहे यावर ठरतो. भाऊ-बहीण या जोडशब्दात भाऊ आणि बहीण हे दोन्ही घटक अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाचे किंवा प्रधान आहेत. जेव्हा असं दोन्ही पदांचं वजन सारखंच असतं तेव्हा तो द्वंद्व समास ठरतो. म्हणजे समानतेची गोष्ट झाली ही. पण काही जोडशब्द अतिशय काव्यात्मक असतात. हं. आपला 5वा प्रश्न असाच एका शब्दावर आहे, कमळनयन. वा, सुंदर शब्द आहे. होय ना? या शब्दाचा विग्रह नेमका कसा करायचा? ए. कमळ आणि नयन, बी. कमळासारखे नयन, सी. कमळाचे नयन की डी. नयनाचे कमळ. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे एका शब्दाने दुसऱ्या शब्दाला दिलेली उपमा भाषेचं सौंदर्य कसं वाढवते हे इथे पाहायला मिळतं. याचा योग्य विग्रह कमळासारखे नयन असा होतो, पर्याय बी. आणि हा कोणता समास आहे? हा कर्मधारय समास आहे. इथे कमळ हे उपमान आहे आणि नयन म्हणजे डोळे हे उपमेय आहे. डोळ्यांचं सौंदर्य सांगण्यासाठी कमळाचं विशेषण वापरलं आहे. दैनंदिन संवादात आपण किती सहजपणे अशी काव्यमय रचना वापरतो नाही? नक्कीच. खरोखरच. आता समासावरील आपला 6वा प्रश्न पाहूया. प्रतिदिन हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? ए. द्विगु, बी. कर्मधारय, सी. अव्ययी भाव की डी. द्वंद्व समास. हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे, पर्याय सी. मगाशी आपण पाहिलं की भाऊ बहीणमध्ये दोन्ही शब्द महत्वाचे होते. हो, दोन्ही प्रधान होते. प्रतिदिनमध्ये प्रति हा पहिला शब्द प्रधान आहे आणि तो संपूर्ण सामासिक शब्द एका क्रियाविशेषणाचं काम करतो. म्हणजेच वाक्यात हा शब्द प्रत्येक दिवशी अशा अर्थाने क्रियेची वेळ किंवा रीत दर्शवण्यासाठी वापरला जातो. शब्दांचे अर्थ आणि त्यांची काटकसर पाहिल्यानंतर आता हे शब्द वाक्यात एकत्र येऊन कसे वागतात हे पाहणं रंजक ठरेल. नक्कीच. विशेषतः कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील सत्तेचा खेळ, वाक्याचा बॉस कोण, यालाच आपण प्रयोग म्हणतो. आपला 7वा प्रश्न याच प्रयोगावर आहे. बरं. पोलीस चोराला पकडतात. या वाक्यातील प्रयोग कोणता? ए. कर्तरी, बी. कर्मणी, सी. भावे की डी. कर्मकर्तरी. हा कर्तरी प्रयोग आहे, पर्याय ए. कर्तरी प्रयोगात वाक्याचा बॉस म्हणजेच नियंत्रण करणारा कर्ता असतो. म्हणजे पोलिसांची सत्ता आहे इथे. अगदी. याची मुख्य खूण म्हणजे कर्ता प्रथम विभक्तीत असतो. त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो. इथे पोलीस हा कर्ता प्रथम येत आहे. आपण जर कर्ता बदलला, समजा पोलीसऐवजी ती वापरलं, तर वाक्य ती चोराला पकडते असं होईल. अच्छा, म्हणजे क्रियापद कर्त्याच्या इशाऱ्यावर नाचतंय. बरोबर. हे अगदी सोपं होतं. पण आता आपला 8वा प्रश्न घेऊया, जिथे बऱ्याचदा गोंधळ उडतो. रामाने आंबा खाल्ला. या वाक्यातील प्रयोग कोणता? ए. प्रधान कर्तृक कर्मणी, बी. नवीन कर्मणी, सी. भावे प्रयोग की डी. सकर्मक कर्तरी. हे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. पहिला पर्याय. इथे आंबा हे कर्म प्रथम येत आहे. म्हणजे इथे बॉस कोण आहे? कर्म. हो. जर आपण कर्माचं लिंग बदललं, समजा आंबा जो पुल्लिंग आहे त्याऐवजी चिंच हे स्त्रीलिंगी रूप घेतलं, तर रामाने चिंच खाल्ली असं क्रियापद बदलतं. खाल्लाचं खाल्ली होतं. अगदी. म्हणजे इथे कर्माची सत्ता चालते, म्हणून हा कर्मणी प्रयोग. पण यात रामाने हा कर्ता स्पष्टपणे दिलेला आणि प्रधान असल्यामुळे हा प्रधान कर्तृक कर्मणी ठरतो. पण मला इथे एक शंका आहे. हा नवीन कर्मणी प्रयोग का असू शकत नाही? अनेकदा या 2 पर्यायांमध्ये गल्लत होते. अतिशय सूक्ष्म आणि महत्वाचा फरक आहे हा. नवीन कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लागलेलं असतं. म्हणजे जसं की रामाकडून. हो, रामाकडून आंबा खाल्ला गेला असं वाक्य असतं ते. ही रचना मुळात इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसच्या प्रभावातून मराठीत आली आहे. पण आपल्या मूळ वाक्यात स्पष्टपणे रामाने असा तृतीया विभक्तीचा ने प्रत्यय आहे. त्यामुळे तो नवीन कर्मणी असूच शकत नाही. हा फरक समजणं खरोखरच महत्वाचं आहे. आता प्रयोगातील 3री अवस्था, आपला 9वा प्रश्न. मुलांनी शांत बसावे. या वाक्यातील प्रयोग कोणता असेल? ए. सकर्मक भावे, बी. अकर्मक भावे, सी. कर्मणी की डी. कर्तरी. हा अकर्मक भावे प्रयोग आहे, म्हणजे पर्याय बी. याची रचना समजून घेणं खूप मनोरंजक आहे. कसं काय? इथे कर्ता मुले याला नी प्रत्यय लागलाय, म्हणजे कर्त्याची सत्ता गेली आणि वाक्यात कर्म अस्तित्वातच नाहीये, म्हणून ते अकर्मक आहे. यंत्रण कोणाचं? कोणाचंच नाही.
बसावे हे क्रियापद स्वतंत्र राहतं. नपुसकलिंगी एकवचनी. जेव्हा वाक्यात कृतीचा भावच सर्वात महत्वाचा ठरतो तेव्हा तो भावे प्रयोग असतो. अरे वा, वाक्याची रचना आणि सत्ता संघर्ष आपण पाहिला. पण ही क्रिया नेमकी केव्हा घडतीये यासाठी काळाचं भान असणं आवश्यक आहे. बरोबर. 10वा प्रश्न आहे, तो घरी जात आहे. हे वाक्य कोणत्या काळाचं आहे? ए. पूर्ण वर्तमानकाळ, बी. अपूर्ण वर्तमानकाळ, सी. साधा वर्तमानकाळ की डी. रीती वर्तमानकाळ? हा अपूर्ण वर्तमानकाळ आहे. पर्याय बी. वाक्य वाचल्याबरोबरच आपल्याला समजतं की जाण्याची कृती अद्याप संपलेली नाही, ती सध्याच्या क्षणी सुरूच आहे. हे अत्यंत सरळ आहे. पण काळाची खरी गंमत 11व्या प्रश्नात आहे. मी पुस्तक वाचित असे. या वाक्यातून कोणता काळ व्यक्त होतो? ए. अपूर्ण भूतकाळ, बी. पूर्ण भूतकाळ, सी. रीती भूतकाळ की डी. साधा भूतकाळ? बऱ्याच जण वाचित असे आणि वाचत होतो यात गल्लत होते. इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. हा रीती भूतकाळ आहे. पर्याय सी. म्हणजे सवय का? हो, भूतकाळातील एखादी सवय किंवा सतत घडत असलेली क्रिया दर्शवण्यासाठी रीती भूतकाळाचा वापर होतो. मी वाचत होतो म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षणी क्रिया सुरू होती, तो झाला अपूर्ण भूतकाळ. अच्छा. पण वाचित असे या रचनेवरून हे स्पष्ट होतं की ही क्रिया भूतकाळात वारंवार घडण्याची पद्धत किंवा रीत होती. क्या बात है. आता 12वा प्रश्न, आणखी एक वाक्य. सूर्य पश्चिमेला वावळतो. हे कोणत्या काळातील आहे? ए. साधा वर्तमानकाळ, बी. अपूर्ण वर्तमानकाळ, सी. रीती वर्तमानकाळ की डी. साधा भविष्यकाळ? हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. पर्याय ए. पण ही तर रोज घडणारी गोष्ट आहे ना? हो, आणि इथे एक वैश्विक नियम दडलेला आहे. त्रिकालबाधित सत्य, वैज्ञानिक नियम किंवा पारंपरिक म्हणी या नेहमी साध्या वर्तमान काळातच व्यक्त केल्या जातात. सूर्य पश्चिमेला मावळण्याची क्रिया कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल. म्हणजे ती एका शाश्वत वर्तमानात अडकलेली आहे. अगदी. वेळेचा हा विशाल संदर्भ पाहिल्यानंतर आता आपण पुन्हा शब्दांच्या पातळीवर येऊया. आपला 13वा प्रश्न विभक्तीवर आहे. वाक्यातील शब्दांचे क्रियापदाशी असलेले नाते जोडणाऱ्या विभक्ती प्रत्ययांबद्दल. समजा घोड्याला असा शब्द आहे. यातील ला प्रत्यय कोणती विभक्ती दर्शवतो? ए. प्रथमा, बी. द्वितीया, सी. चतुर्थी की डी. तृतीया? इथे व्याकरण थोडं गुंतगुंतीचं होतं. कारण स ला ते आणि स ला ना ते हे प्रत्यय द्वितीया आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तींचे आहेत. म्हणजे नुसता शब्द पाहिला तर गोंधळ उडणार. हो, नुसता शब्द पाहिला तर ते द्वितीया किंवा चतुर्थीपैकी काहीही असू शकतं. पण सामान्यतः जर वाक्यात कर्माला ला प्रत्यय लागला असेल, जसं रामाने घोड्याला मारले, तर तो द्वितीयेचा मानला जातो. आणि चतुर्थी कधी? जर दानाचा किंवा उद्देशाचा संबंध असेल, जसं राजाने गरिबाला मदत केली, तर तो चतुर्थीचा असतो. पण इथे संदर्भाशिवाय विचार केल्यास बहुतांश व्याकरणकार कर्माचा विचार करून द्वितीया हा पर्याय अधिक योग्य मानतात. म्हणजे शब्दाच्या एकट्या असण्यापेक्षा तो वाक्यात कसा आलाय, त्याचं काम काय आहे यावर त्याचं नाते ठरतं. बरोबर. आता विभक्तीचे काही वेगळे प्रत्यय पाहूया. 14व्या प्रश्नात त, ई, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ए. षष्ठी, बी. सप्तमी, सी. पंचमी की डी. द्वितीया? हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. पर्याय बी. याचा उपयोग काय असतो? सप्तमी विभक्तीचा मुख्य उपयोग वाक्यात अधिकरण म्हणजेच क्रियेचं स्थळ किंवा काळ दर्शवण्यासाठी होतो. जसं घरात, सकाळी हे प्रत्यय आपल्याला कृती नक्की कुठे आणि केव्हा घडली याचं अचूक भान देतात. आणि या विभक्तीच्या प्रवासातील शेवटचा टप्पा म्हणजे आपला 15वा प्रश्न. एक उद्गार. मुलांनो शांत बसा. या वाक्यातील मुलांनो हा शब्द कोणत्या विभक्तीत येतो? ए. संबोधन, बी. प्रथमा, सी. द्वितीया की डी. तृतीया? जर आपण हे विस्तृत संदर्भात पाहिलं तर विभक्तीमुळे भाषेला केवळ दिशाच मिळत नाही, तर भावनाही मिळते. म्हणजे हाक मारण्याची भावना. हो, इथे मुलांनो हा शब्द कोणाला तरी हाक मारण्यासाठी किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी वापरला आहे. त्यामुळे हे संबोधन आहे. संबोधनात एक वचनात कोणताही प्रत्यय नसतो, पण अनेक वचनात आपण नो प्रत्यय लावतो, जसं मित्रांनो, देवांनो. वाक्यातील हे नातेसंबंध स्पष्ट झाल्यानंतर आता आपण या भाषिक नाटकातील कलाकारांशी म्हणजेच शब्दांच्या जातींची ओळख करून घेऊया. बरं. 16वा प्रश्न आहे. सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
ए भाववाचक नाम, बी गुणविशेषण, सी सर्वनाम की डी धातुसाधित नाम? हे अगदी स्पष्ट आहे. सुंदर हे गुणविशेषण आहे, म्हणजे पर्याय बी. कारण तो गुण दाखवतो. अगदी. एखाद्या नामाचा गुण, रंग, रूप किंवा वैशिष्ट्य दाखवणारा हा शब्द आहे. तो नामाबद्दल अधिक माहिती देतो. पण नामांमध्येच काही प्रकार असे असतात जे चटकन ओळखता येत नाहीत. हां. आपला 17वा प्रश्न तसाच आहे. लबाडी हा शब्द काय आहे? ए सामान्य नाम, बी विशेष नाम, सी भाववाचक नाम की डी सर्वनाम? लबाडी हे भाववाचक नाम आहे. पर्याय सी. मला वाटतं हे असं काहीसं आहे ज्यांना आपण प्रत्यक्ष हात लावून स्पर्श करू शकत नाही, पण अनुभवू शकतो. जसं एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचं अदृश्य वलय. वा, अत्यंत अचूक उपमा दिलीत. गुण, स्थिती किंवा कृती दर्शवणाऱ्या नामांना आपण भाववाचक नाम म्हणतो. लबाड या विशेषणापासून लबाडी हे भाववाचक नाम तयार झालं आहे. हे नाम मूर्त वास्तूंसाठी नाही तर अमूर्त संकल्पनांसाठी असतं. आता 18व्या प्रश्नात सर्वनामांकडे वळूया. आम्ही हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? ए दर्शक, बी संबंधी, सी पुरुषवाचक की डी आत्मवाचक? हे प्रथम पुरुषी अनेकवचनी सर्वनाम आहे. त्यामुळे हे पुरुषवाचक सर्वनामात मोडतं. पर्याय सी. म्हणजे स्वतःबद्दल बोलताना? हो, बोलणारा स्वतःचा किंवा स्वतःच्या गटाचा उल्लेख करण्यासाठी याचा वापर करतो. नावांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाषेने शोधलेली ही एक अत्यंत सोयीस्कर व्यवस्था आहे. आणि जर 2 सर्वनामे जोडीने आली तर, जसं 19व्या प्रश्नात विचारले, जे चकाकते ते सोने नसते. या वाक्यातील जे ते कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? ए दर्शक, बी संबंधी, सी प्रश्नार्थक की डी अनिश्चित? इथे भाषेची गुंफण पाहायला मिळते. जे हे संबंधी सर्वनाम आहे, म्हणजे पर्याय बी. आणि ते वाक्यात पुढे येणाऱ्या ते या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडण्याचं काम जे हे सर्वनाम करतं. ही सर्वनामे जोडीने येऊन वाक्याचे 2 भाग एकमेकांशी बांधून ठेवतात. शब्दांच्या जातींमधून आपण आता 20व्या प्रश्नाकडे, म्हणजे वाक्याच्या हृदयाकडे, क्रियापदाकडे वळूया. कृती कोण आणि कशी घडवून आणते? आईने मुलीला हसविले. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? ए शक्य, बी प्रयोजक, सी संयुक्त की डी साधित? हे प्रयोजक क्रियापदाचं उत्तम उदाहरण आहे. पर्याय बी. इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे आई स्वतः हसण्याची क्रिया करत नाहीये. ती करून घेतीये. अगदी बरोबर. ती मुद्दा मुलीला हसण्याची क्रिया करण्यास प्रवृत्त करत आहे. जेव्हा कर्ता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून ती करून घेतो किंवा दुसऱ्याला प्रेरणा देतो, तेव्हा त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद म्हणतात. आणि याच्यात जोडीला गोंधळात टाकणारं दुसरं वाक्य म्हणजे आपला 21वा प्रश्न. मला आता थोडे चालवते. यातील क्रियापद कोणतं? ए प्रयोजक, बी शक्य, सी सिद्ध की डी अनियमित? इथे शक्य क्रियापद आहे. पर्याय बी. यातून क्षमता दिसते का? हो, चालवते या शब्दावरून कर्त्याच्या अंगी चालण्याची क्षमता किंवा शारीरिक सामर्थ्य निर्माण झाला आहे असा बोध होतो. म्हणजे प्रयोजक आणि शक्य क्रियापदे दिसायला थोडे सारखे वाटले, हसविले, चालवते, तरी त्यांच्या अर्थात जमीन आसमानाचा फरक आहे. एका ठिकाणी दुसऱ्याकडून कृती करून घेतली जातीये आणि दुसऱ्या ठिकाणी स्वतःची क्षमता व्यक्त होतीये. अगदी. प्रयोजक हे कारण दर्शवतं, तर शक्य क्रियापद हे क्षमता दर्शवतं. हा सूक्ष्म फरक ओळखणं हेच भाषिक प्रभुत्वाचं लक्षण आहे. आता आपण 22व्या प्रश्नाकडे वळूया, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता, लिंग आणि वचन. हो, इथे खूप गंमत असते. व्याकरणातील काही सर्वात रंजक आणि कधीकधी अतार्किक वाटणारे अपवाद इथेच सापडतात. उंट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल? ए उंटवीण, बी सांडणी, सी उंटीन की डी मादी उंट? ऐकणाऱ्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की याचं अचूक उत्तर सांडणी असं आहे. पर्याय बी. व्याकरणातील हा एक अत्यंत प्रसिद्ध आणि फसवणारा शब्द आहे. कारण आपण सहसा ईण लावतो ना? हो, बहुतांश प्राण्यांच्या बाबतीत आपण ईण प्रत्यय लावतो, जसं वाघ वाघीण, पण उंटचं उंटीण होत नाही. तर या सगळ्याचा अर्थ काय? असे अपवाद का अस्तित्वात आहेत? भाषेला सरळ गणितासारख्या एकाच नियमात बांधून का ठेवता येत नाही? कारण भाषा ही काही प्रयोगशाळेत तयार होत नाही. ती समाजात, लोकांच्या जगण्यातून, प्रवासातून आणि संस्कृतीतून विकसित होते. काही शब्द जसे की सांडणी हे पिढ्यानपिढ्या एका विशिष्ट अर्थाने रूढ होतात आणि भाषा ते जशीच्या तसे स्वीकारते.
ही भाषेची लवचिकता आहे आणि समृद्धी आहे, त्रुटी नाही. खरोखरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. आता 23व्या प्रश्नात वचनाचा विचार करूया. नदी या शब्दाचं अनेकवचनी रूप काय होईल? ए. नद्या, बी. नद्यांना, सी. नदी की डी. नदियो? याचं उत्तर नद्या असं आहे, पर्याय ए. यामागे काही नियम आहेत का? हो ना. यामागे एक ध्वनिशास्त्रीय नियम आहे की ईकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन याकारांत होतं. दीमधील ईचा उच्चार आणि अनेकवचनाचा प्रत्यय एकत्र येताना जिभेला सोपं पडावं म्हणून तो यामध्ये रूपांतरित होतो. आणि 24वा प्रश्न लिंगावर आधारित एक अतिशय सोपा वाटणारा पण महत्वाचा प्रश्न आहे. पाणी या शब्दाचे लिंग कोणते? ए. पुल्लिंग, बी. स्त्रीलिंग, सी. नपुंसकलिंग की डी. उभयलिंग? मराठीत आपण नामाच्या मागे तो, ती, ते लावून लिंग ठरवतो. हो. आपण तो पाणी किंवा ती पाणी म्हणत नाही, आपण ते पाणी असं म्हणतो. त्यामुळे हे नपुंसकलिंगी नाम आहे, पर्याय सी. प्रश्न असा आहे की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ओळीतील अलंकार ओळखा. म्हणजे देवाचं नाव हे उपमानापेक्षा म्हणजे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, तेव्हा हा अलंकार वापरला जातो. देवाची महती सांगण्यासाठी कवीने अमृतालाही दुय्यम ठरवलं आहे. आणि 26व्या प्रश्नातला अलंकार तर त्याहूनही भव्य आहे. झाले बहु, होतील बहु, पण या सम हाच. या ओळीत कोणता अलंकार आहे? ए. अनन्वय, बी. अपनहुती, सी. अतिशयोक्ती की डी. श्लेष? इथे अनन्वय अलंकार आहे, पहिला पर्याय. अनन्वय म्हणजे काय? अनन्वय म्हणजे संबंध नसणे किंवा तुलना न होऊ शकणे. जेव्हा एखाद्या गोष्टीची जगातल्या इतर कोणत्याही गोष्टीशी तुलना होऊच शकत नाही आणि त्यामुळे त्याला स्वतःचीच उपमा द्यावी लागते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. शिवाजी महाराजांचं वर्णन करताना अनेकदा या ओळी वापरल्या जातात, ज्याचा अर्थ आहे याच्यासारखा फक्त हाच. अप्रतिम. व्याकरणाच्या या सखोल प्रवासाचा शेवट आपण दैनंदिन भाषेतील शब्दसंपत्ती आणि वाक्प्रचारांनी करूया. 27वा प्रश्न. कानाने हलका असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय असेल? ए. बधिरे असणे, बी. खोट्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवणारा, सी. कान लहान असणे की डी. हळू बोलणारा? याचा अर्थ आहे खोट्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवणारा, पर्याय बी. म्हणजे ज्याला कुणीही काहीही सांगितलं तरी तो लगेच खरा मानतो. हो, जो व्यक्ती शहानिशा न करता कोणीही सांगितलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवतो त्याला कानाने हलका म्हणतात. म्हणजे आजच्या काळात जे लोक व्हॉट्सअपवर आलेला प्रत्येक मेसेज खरा मानून पुढे पाठवतात, त्यांच्यासाठी हा वाक्प्रचार अगदी चपखल बसतो, नाही का? अगदी. आता 28वा प्रश्न, पुढचा वाक्प्रचार पाहूया. हात देणे याचा अर्थ काय? ए. मदत करणे, बी. मारणे, सी. हस्तदोलन करणे की डी. निघून जाणे? हात देणे म्हणजे मदत करणे, पर्याय ए. एखाद्याला संकटाच्या वेळी आधाराचा हात देणं असा याचा अत्यंत सकारात्मक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा अर्थ होतो. आता समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांकडे येऊया. 29वा प्रश्न. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? ए. वसुंधरा, बी. धरित्री, सी. सरिता की डी. भूमी? इथे अचूक पर्याय सरिता हा आहे, म्हणजे सी. कारण सरिता म्हणजे नदी ना? हो, कारण वसुंधरा, धरित्री आणि भूमी हे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. पण सरिता या शब्दाचा अर्थ नदी असा होतो, त्यामुळे तो या गटात बसत नाही. आणि आजच्या आपल्या या विश्लेषणातील शेवटचा म्हणजेच 30वा प्रश्न. कृपण या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? ए. कंजूस, बी. उदार, सी. गरीब की डी. शूर? कृपण या शब्दाचा मूळ अर्थ होतो कंजूस किंवा जो पैसे खर्च करायला मागे पुढे पाहतो. त्यामुळे साहजिकच त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल उदार, पर्याय बी, जो मुक्त हस्ताने देतो. यावरून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. आपली शब्दसंपत्ती आणि व्याकरणाचं ज्ञान आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर कसा प्रभाव टाकतं? आपण पाहिलं की प्रयोजक आणि शक्य क्रियापदात फक्त क्षमतेचा आणि कारणाचा फरक आहे. बरोबर. जर आपल्याकडे हे अचूक शब्द नसतील तर आपले विचारही तितकेच अस्पष्ट राहतात. व्याकरण हे खऱ्या अर्थाने आपल्या विचारांना धार देण्याचं काम करतं. नक्कीच. आपण आजच्या या प्रवासात संधीमधील ध्वनींच्या मिश्रणापासून सुरुवात केली, समासातील शब्दांची काटकसर पाहिली, प्रयोगांमधील कर्ता-कर्माच्या सत्तेची चर्चा केली
आणि अलंकारांमधील भाषेच्या अफाट सौंदर्याचाही आस्वाद घेतला. खरंय. या 30 प्रश्नांनी आपल्याला हे स्पष्ट करून दिलं की व्याकरणाचे नियम हे विचारांच्या अभिव्यक्तीमधील अडथळे नसून ते आपले विचार अचूकपणे मांडणारे प्रभावी मार्गदर्शक आहेत. अगदी सत्य आहे. म्हणजे भाषा ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते आणि व्याकरण हे त्या नदीचं पात्र ठरवतं, जेणेकरून तो प्रवाही विचार योग्य दिशेने आणि वेगाने पुढे जाईल. ऐकणाऱ्यांसाठी आजचा हा व्याकरणाचा प्रवास नक्कीच एका नव्या दृष्टिकोनाची खिडकी उघडणारा ठरला असेल. पण जाता जाता या सगळ्या चर्चेतून निर्माण झालेला एक अत्यंत वेगळा आणि खोल विचार मला मांडायचा आहे. कोणता विचार? आपण पाहिलं की भाषेला नियम असतात, पण हे नियम नक्की कोण ठरवतं? भाषेचं व्याकरण समाजाच्या विचारधारेला आकार देते की समाजाची विचारधारा हळूहळू व्याकरणाचे नियम बदलते? बापरे, हा खूपच सखोल प्रश्न आहे. हो ना. मराठीतील प्रयोग या संकल्पनेत कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यात जबाबदारी आणि कृती यांचं जे गुंतागुंतीचं जाळं आपण मगाशी पाहिलं, ते कदाचित आपल्या संस्कृतीतील कर्माच्या सिद्धांताचंच भाषिक प्रतिबिंब तर नसेल. या तत्वज्ञानात्मक विचारावर श्रोत्यांसाठी नक्कीच मनन करायला वाव आहे. नक्कीच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासोबत.